हिंदी फिल्म इंडस्ट्री मधला प्रोड्युसर होता, त्याच्याकडे हँडसम पैसे असले, त्याने हँडसम पैसे त्या खात्यात टाकलेले होते आणि त्यात एक महिन्यानंतर लक्षात आलं की आपल्या खात्यातले 50 लाखाचे 2 चेक पास झालेले आहेत. बँकेकडे गेल्यानंतर त्यांनी दाखवलं ही तुमची सही आहे, तर तुम्ही जे आहेत तर ते तुम्ही खोटा अर्ज करताय मुद्दाम. खूप जुनी केस आहे, माझ्याकडे रेफरन्सला आली. मी बघितल्यानंतर हा जो कॅपिटल आहे ना तो डोक्यात फार गेला. जो शिक्का होता तो सुद्धा कॅपिटल मध्ये होता, अमाऊंट अख्खी कॅपिटल मध्ये होती. कॅपिटल का असावं? मी त्यांना विचारलं की तुम्ही तो फॉर्म भरलाय त्याची तुमच्याकडे झेरॉक्स आहे का? मग बँकेकडचा फॉर्म घेतला आणि मी बघितलं तर ह्याचा आणि त्याचा काहीही संबंध नव्हता. आणि मग लक्षात आलं की हा फ्रॉड कसा झाला असेल. तुम्ही बँक अकाउंट ओपन करताना तुम्ही फॉर्म भरला, तुम्ही ती सही केली, तुमच्याकडे जो अकाउंटचा फॉर्म भरायला पोरगा आला तर तो बाहेर गेला, त्याने तो फॉर्म तसाच्या तसा ठेवला. दुसरा फॉर्म घेतला, दुसरा फॉर्म त्या माहितीने पूर्ण भरला आणि त्यांनी त्याच्या पद्धतीत सही केली, मूळच्या मालकासारखी केलीच नाही. तर हा जो फॉर्म भरला होता तो फॉर्म बँकेकडे होता. गुन्हेगाराची सही ऑथेंटिक म्हणून बँकेमध्ये गेली. चेकबुकचा जो फॉर्म होता त्या चेकबुकवरच्या फॉर्मवर सुद्धा सिग्नेचर मॅचिंग झालं. याला चेकबुक मिळालं, 2 चेक 50 लाखाचे दिले. आणि मग हे सगळं क्लू मिळाला कसं की कॅपिटलमध्ये लिहायची सवय कोणाला आहे तर तुमच्या घरात जो फॉर्म भरायला येतो त्याला, आणि ती केस क्रॅक झाली.